महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची ठार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। सिडकोच्या द्रोणागिरीत बाहेरच्या कचऱ्याचे टेम्पो आणि घंटागाड्या रोज होत आहेत खाली। व्हिडिओ समोर आल्याने खळबळ। पावसाळ्यात रोगराईचा धोका। सिडकोचे स्वच्छ आणि सुंदर शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्रोणागिरी नोडमध्ये प्रवेश करतानाच नागरिकांचे स्वागत आता भल्या मोठ्या डम्पिंग ग्राउंडने आणि असह्य दुर्गंधीने होत आहे। धक्कादायक बाब म्हणजे प्रशासनाचा कोणताही धाक न बाळगता दिवसाढवळ्या येथे कचऱ्याने भरलेले टेम्पो आणि घंटागाड्या रिकाम्या केल्या जात असून याचा थेट व्हिडिओ पुरावेच आता समोर आले आहेत। सिडकोच्या ढिसाळ कारभारामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच द्रोणागिरीचा मुख्य प्रवेशमार्ग हा रोगराईचा टाइम बॉम्ब बनला आहे। या डम्पिंग ग्राउंडवर केवळ द्रोणागिरी वसाहतीचाच कचरा येत नाही, तर आजूबाजूच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीतील कचरा आणि घाण भरून अनेक टेम्पो आणि कचरा वाहून नेणाऱ्या घंटागाड्या रोज येथे खाली होत आहेत। रात्रीच्या अंधारात नाही तर चक्क दिवसा नागरिकांच्या डोळ्या देखत या सर्व गाड्या बेकायदेशीरपणे येथेच रिकाम्या केल्या जात आहेत। स्थानिक सजग नागरिकांनी याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले असून सिडको प्रशासनाचा हा डोळेझाकपणा या पुराव्यामुळे पूर्णपणे उघड पडला आहे। परभूमीतील घाण द्रोणागिरी नोडमध्ये आणून का टाकली जात आहे असा संतप्त सवाल येथील रहिवासी विचारत आहेत। येथे केवळ ओला सुका कचराच नाही तर शहरात सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामांचा उरलेला राडारोडा देखील आणून टाकला जात आहे। साधारण अर्धा किलोमीटर परिसरामध्ये आता या कचऱ्याचे अथांग साम्राज्य पसरले असून सुंदर द्रोणागिरीला डम्पिंग यार्डचे स्वरूप आले आहे। सध्या पावसाळ्याला सुरुवात झाली आहे आणि पावसामुळे हा शेकडो टन कचरा आणि राडारोडा जागच्या जागी कुजण्यास सुरुवात झाली। त्यामुळे परिसरात असह्य दुर्गंधी पसरली असून डासांचे साम्राज्य निर्माण झाले आहे। हा दूषित कचरा आणि त्याचे पाणी रस्त्यावर पसरले तर डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया, गॅस्ट्रोसारख्या जीवघेण्या आजारांची साथ पसरण्यास फारसा वेळ लागणार नाही अशी भीती आता व्यक्त केली जात आहे। दिवसाढवळ्या या कचरा टाकणाऱ्या टेम्पो चालक मालकांवर कारवाई करून बाहेरील कचरा ताबडतोब थांबवावा, अन्यथा रहिवाशांच्या आरोग्याची खेळणाऱ्या प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती भोईर, द्रोणागिरी।